हे गाइस, आप सबका अपने YouTube चैनल पे बहुत ज़्यादा स्वागत है पब्लिक। और आज का ब्लॉग होने वाला है बहुत स्पेशल, क्योंकि तुम्हारे भाई का आज बहुत स्पेशल दिन है और तुम्हारा भाई कुछ एकदम हटके चीज़ करने वाला है, उसके लिए ब्लॉग बना रहा हूँ। और ये चीज़ ऐसी होने वाली है ना कि तुम्हारे भाई के लाइफ टाइम साथ में रहेगी। और ये बहुत ही मतलब स्पेशल है मेरे लिए, और मैं चाहता था कि इसकी मेमोरीज हो, मतलब कुछ यादगार चीज़ रहे और मैं बाद में भी देख सकूँ ये मेमोरीज। इसके लिए मैं ब्लॉग बना रहा हूँ और आप भी देखिए। तो चलो स्टार्ट तो हो ही गया है ब्लॉग, चलो आगे बढ़ते हैं, ठीक है। और देखिए ब्लॉग, चलो। थोड़ा मग कसं वाटतंय प्रतीक डफे हा टॅटू तुम्हाला काढत? एक्साइटेड आहे। सुरुवात झाली आहे टॅटूला इकडे। स्टेशनवरची मशीन नाही, सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकता। हर हर महादेव। दिसत असेल टॅटू बनवताना। एलेक्स टॅटू आर्ट्समध्ये आलो आहे आम्ही। प्रतीक आज सरप्राईज देणार आहे। टॅटूसाठी सुरुवात झाली आहे।
बघताय आता ते किती वेळ झाला. सकाळ बघतात गाईस, तुम्ही बघताय मी सकाळपासून आलो इकडे. घरी जाऊन कपडे चेंज पण करणार. पण टॅटू खरंच खूप छान होता. सरप्राईज आहे महाशिवरात्रीसाठी खास महाशिवरात्रीसाठी काढतात प्रत्येक टॅटू. भावानं झालेलं आहे आणि हेच जरा स्टेशनवर बनवलं असतं तर आजच्या दिवसात पूर्ण झालं असतं. आणि याच्यामध्ये डिटेलिंग खूप आहे. अर्ध टॅटू काढून अर्ध झालेलं आहे वर्क आणि खूप काम बाकी आहे अजून. उद्या सकाळी अर्ली मॉर्निंगला येणार आहोत आम्ही. तुम्हाला दिसेलच ब्लॉग मध्ये. आणि आम्ही सकाळी मॉर्निंग मध्ये येणार आहे 7:30ला. 7 ते 7 बोलून 8 साडेआठ वाजतील. आणि खूप जपायचं ह्याला. पाणीनं रांगोळ विंगोळ करायची नाही उद्या असं बोलले. 3-4 दिवस हे गेलं ना, हे इंकवाला गेलं ना तर मग पुढचा काय भरोसा नाही, कसा पण येईल मग. तर भावांनो, आज आहे टॅटूचा सेकंड डे आणि आता आपण चाललेलो आहे. आणि एकदम म्हणजे असं काय वाटत नाही, फक्त ना हात थोडा हे झालाय. म्हणजे एवढं काय नाही वाटत आहे, कारण की लास्ट टाइम जो हा काढलेला ना इथला, म्हणजे 2015-16 मध्ये काढलेला आणि त्याच्यामध्ये तर माझी फट्टे हालत खराब झाली तेव्हा. कारण त्या एवढं काय नाही वाटत आहे आता. काय माहिती, कारण की त्यांनी जे यूज केलं असेल ते काय बोलतात सुई काय ते इंक वगैरे, ते थोडा म्हणजे नाही. लास्ट टाइम हा पण काढला तेव्हा पण चांगलं होतं आणि आज एवढं काय दुखत नाही. पण आता आपण चाललेलं आहे. आज आहे सेकंड डे आणि आज तो पूर्ण म्हणजे फेस वगैरे म्हणजे पूर्ण बाकी आहे. तर जाऊया फटफट. मी रेडी होतो. सँडो तर हीच घालेन, कारण की सँडो एकच आहे माझ्याकडे. गरीब आहे ना म्हणून. चला निघूया फटाफट. आलेलो आहे एलियन्समध्ये आणि आता आपण चालू करूया लगेचच टॅटूसाठी. तर आता थोडं म्हणजे प्रिपरेशन होते, म्हणजे पूर्ण सेट बीट होते, सगळा सेटअप लागतो आहे. आणि त्याच्यानंतर सेटअप लागल्यावरती आपण टॅटूला सुरुवात करणार आहे. तर तुम्हाला दिसेलच की कसं वर्क होतं, काय होतं ते. तर बघा आणि मजा घ्या. आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा यार. आता खूप दिवसांनी ब्लॉग बनवला, थोडी एंगेजमेंट तुटली असणार, पण आपण वाढूया. तर चला.
11 वाजले रात कशी अवस्था झाली एवढीच म्हणजे अजून 1-2 तासात शर्ट है रात के 2 बजे गाइस। झोप आली आहे प्रतीकला। थकून गेलाय रे पूर्ण कंटिन्यू बसून आहे का सीटवर। झालं आता थोडं द्या सकाळ होणार आहे अर्धी रात्र। पण महादेवचा टॅटू काढलाय ना तर असं दुखत नाही रे। हा काय? टॅटू काढलाय ना उद्या हे पण आहे ना महाशिवरात्री आहे ना म्हणून। एकदम परफेक्ट टाइमला। मी आमच्यावर काढला कारण की एकदम ताकद आहे ना महादेव। पावर वाटतो प्रतीक फुल टॅटू। उद्या काय कंप्लीट झाल्यावर। रात्रीचे 3:30 वाजल्यात भावांनो आणि आत्ता झाला टॅटू कंप्लीट ना अजून खूप काम बाकी आहे अजून पण काम बाकी आहे।